भीमथडी जत्रा पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे. पुढे आपण एक्सप्लोर करणार आहोत आता हँडमेड बॅग्स वगैरे बनवलेल्या सगळ्या. आता बघा तर ही जत्रेतली गर्दी काही कमी होत नाही. वेळेनुसार गर्दी वाढतच चाललेली आहे. एकदम अशी हाऊसफुल गर्दी आज रविवारची झालेली आहे. महिला बचत गटाचे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल लागलेले आहेत. हे बघा, पोळीपाट, लाटणं, हे सगळे पाट आहे बसायचा बनवलेला लाकडांपासून. व्यवस्थित फिनिशिंग्स वगैरे चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट बचत गटातील महिलांनी बनवलेले आहेत. हे आज एक्सप्लोअर करत नंतर पावभाजी मेश करण्यासाठी जे मेशर लागते ते पण लाकडापासून बनवलेलं आहे. इथे सगळे हे घरगुती आणि पारंपरिक पद्धतीचे मटेरियल्स हँडमेड बनवलेले आहेत. पुढे असे वेगवेगळ्या प्रकारचे हँडमेड उलनपासून असे कागदापासून वगैरे फूल बनवलेले आहेत. त्याची आपण चौकशी करून काही थोडीफार शॉपिंग करण्यासाठी आपण त्यांच्या स्टॉलवरती गेलो आहेत. तिथे त्यांनी असे गुलाबाचे फूल काढून ते प्रत्यक्षात कसे लावतात ह्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं आपल्याला. व्यवस्थित असं प्राइजिंग पण व्यवस्थित दिलं, कसं 2 प्रकारे तुम्ही ते वापरू शकता. पुढे असे फुलांचे मस्त असे डेकोरेशन्स केलेले होते, त्याच्या अंडर स्टॉल लावलेले होते. हे बांबूपासून बनवलेले दगडाचे कोरीव काम बनवलेले. पुढे असा पोतराजांचा खेळ, त्यांचा पारंपरिक आपला पोतराजांचे गाणे वगैरे त्यांचे हे चालू होतं. हे संपल्यानंतर आपण पुढे आलो, तिथं पुरणपोळ्याचे मांडे बनवले जायचे. म्हणजेच की मोठ्या प्रकारची पुरणपोळी हाताने बनवलेली. एकदम बघा कशी एक पोळी तिथं भाजायला त्यांनी ठेवलेली आहे. हे सगळं बघून आता आपण निघालो पोटपूजेकडे. मुलांसाठी फिश ऑर्डर करून खायलो. तिथं सगळे बसूनच जेवणाचा आनंद लुटत होते भीमथडीतला. असा हा आजचा रविवारचा ब्लॉग आपला आहे. आवडल्यास लाईक, शेअर्स आणि नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.